आजीची आयडिया भारी आहे. होय आजी, आजीची आयडिया भारी आहे म्हणलं. एक एक पाथा कवर काढायचा का? मी असं काढायसाठी एक कवा करून उठलाय. होय. मग घेतलं काढायला. ऑपरेशन झाले. पडू द्या, पडू द्या. खाली बोलला असं दे. ते ह्याचाच आहे व खाली पडला होता कांगवा. म्हाताऱ्या माणसाची कला भारी असते, डोक्यानं करते ती. आमची बी आजी लय हिताची. तुम्ही जसं आहे ना आजी, तसं माझ्या वडिलाची आहे. सेम तशीच. परपंचाला, कष्टाला, परत आणपाणी करण्याला, घालण्याला. तिने येळवणीत तर आमटी केली का नाही आजी, नुसतं लसूण घालून, तरी किती खाऊन किती. अशी करायची. येळवणीची आमटी तर लयच भारी करायची आमची आजी. माशाची आमटी. आमचं वडील म्हणतात, माझी आई जशी गेली तशी तसली आमटी खायला मिळाली नाही. काय पहिले असायचं का हो लसूण, त्याला कोथिंबीर. हा, कोथिंबीर असली तर असली, नाही तर लसूण, परत पीठ लावायचं आणि त्याची आमटी. हो निघलं. ऑपरेशन झालंय, उघडू नका डोळा. दुर्वळा उडाय त्याला. राहू दे, मी ते राहिलेलं त्या ह्यानं काढते म्हणते. मी म्हणलं की काढते, राहू द्या तरी ग. म्हणलं बघू आता ह्यांची कशाला कंगवामध्ये ते आयडिया. आमच्या गावाला कधी याचाला आजी गाडी आणल्यावर? मोठी गाडी इकडं आणली म्हणजे मग जायचं आपण. तुम्हाला मी नेणार गे तिकडं. सगळं झाल्यावर मस्त मध्ये आपलं राहायचं निवांत. तुम्ही आहे तर वाशाट माशाट काय खाणार नाही तुम्हाला. चकाचक भांडी सगळी. त्याला बारीक